कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2 महिन्यांचे पैसे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 4 ऑगस्ट मंगळवार 100% गोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल 3 ऑगस्ट सोमवार होता, तर काल 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला होता। त्याच पद्धतीने लाडके बहिणींनो आज 4 ऑगस्ट मंगळवार आहे, तर आज सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवायला सुरुवात झालेली आहे। आणि याच पद्धतीने लाडके बहिणींनो उद्या 5 ऑगस्ट बुधवार रोजी म्हणजेच उद्या शेवटचा दिवस आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 4 ऑगस्ट मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जात आहे, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊया। आता बघा लाडके बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु अखेर आज अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमवत आहेत आणि उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमवणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो आज आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहे, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आधी, सविस्तर पद्धतीने बँकांच्या आधी पाहत आहोत, जेणेकरून लाडके बहिणींनो तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण लाडके बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे आणि डायरेक्ट बँकांच्या आधी पाहत आहोत। परंतु लाडके बहिणींनो जुलै हप्त्यासाठी, ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, तरच तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडके बहिणींनो जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी जी पहिली पात्रता लावलेली आहे, तर ते पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे। तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। लाडक्या बहिणींनो तुमचं वय 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो आता आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। तर बघा
बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने हे पैसे सोडत असतं. तर सरकारच्या माध्यमातून काल 3 ऑगस्ट सोमवार रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहेत. आज 4 ऑगस्ट मंगळवार आहे, तर आज दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. आणि परवा दिवशी 5 ऑगस्ट परवा दिवशी बुधवार आहे, तर परवा दिवशी सुद्धा तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच एकूण 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींचे जुलै हप्त्याचे आणि ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये काल पैसे जमा झालेले आहेत. आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. मग या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. यासोबत बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा लाडके बहिणींनो, पात्रता आपण पाहिलेले आहेत, परंतु लाडके बहिणींना जर तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता ऑगस्ट हप्ता जर जमा झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असायला पाहिजे. त्यामधील पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. आणि दुसरं काम म्हणजे लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया. तर बघा लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500 ऑगस्ट हप्त्याचे 1500 आता सोडले जात आहेत. आणि ज्या ज्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो. परंतु अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता, तरी पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते. त्यामुळे लाडके बहिणी विचारामध्ये पडलेल्या होत्या, लाडके बहिणी नाराज झालेल्या होत्या. आता या लाडके बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून म्हणजेच कालपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु आज उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि उद्या सुद्धा उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते आजचे 12 जिल्हे आपण पाहणार आहोत. परंतु आजचे 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुमचे बँक खाते या प्रमुख बँकेपैकी आहे का हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा, जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 येणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता जिल्हे आणि वेळ न घालवता बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. मग सर्व बँकेमध्ये जुलै हप्त्याचे 1500 ऑगस्ट हप्त्याचे 1500 जमवणार नाहीत, तर प्रमुख बँकांमध्ये पैसे जमवणार आहेत. त्यामुळे लाडके बहिणींनो, जर तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला
बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु अखेर आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्यात. परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. परंतु ज्या लाडके बहिणी गरजू नसतील, ज्या लाडके बहिणी खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील, तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. त्यामुळे लाडके बहिणींनो, जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत त्यांनाही पैसे सोडले जात आहेत, परंतु 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. मग तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींपैकी आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडके बहिणींनो, पहिला प्रकार म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वरती आहे. दुसरा प्रकार ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे. तिसरा प्रकार ज्या लाडके बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल. पुढचा प्रकार ज्या लाडके बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील. आणि त्याच्या पुढचा प्रकार ज्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील, तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. तर या झाले या ठिकाणी अपात्रता. आता आपण बघून घ्यात की कोणाला पैसे मिळणार. तर बघा, ज्या बहिणी गरजू आहेत, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नाहीत, त्यांना हे पैसे 100 आणि 101% आता मिळणार आहेत. आता बघा लाडके बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा, सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवता. तर बघा लाडके बहिणींनो, ज्या ज्या बहिणींचं खातं SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, यानंतर पोस्ट बँकेमध्ये आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जनधन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्यांना पैसे मिळणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले. आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, तर ते आजचे 12 जिल्हे सांगत आहेत. तर बघा, पहिला जिल्हा रत्नागिरी, दुसरा जिल्हा रायगड, तिसरा जिल्हा परभणी, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर हे 6 जिल्हे झाले. अजून 6 जिल्हे सांगतो. बघा, उर्वरित 7 जिल्ह्यांमधील पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, नागपूर, यासोबत अमरावती आणि अकोला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजे जे शेवटचे 12 जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होतील. फक्त लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे आणि तुम्ही लाडक्या बहिणींनो आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने आता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे काळजी करू नका.